एक महत्वाची बातमी पाहूयात। भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केलेली आहे। आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार ही महत्वाची बातमी आपण पाहतोय। अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आहे। भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने निवृत्ती घेतलेली आहे। त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिलेली आहे। आताच्या वेळेची महत्वाची बातमी आपण पाहतोय। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने निवृत्तीची घोषणा केलेली आहे। निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य भावुक झालाय। सोशल मीडियावर स्वतः व्हिडिओ अजिंक्य यांनी पोस्ट केलेला आहे आणि व्हिडिओ पोस्ट करताना अजिंक्य भावुक झालेले पाहायला मिळत आहेत। आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची क्रिकेटमधून निवृत्ती आहे। अजिंक्य रहाणेची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्यात आलेली आहे। स्वतः अजिंक्य यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे। माहिती देताना अजिंक्य भावुक झालेले पाहायला मिळत आहे। रहाणेची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची क्रिकेटमधून निवृत्ती। अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीची मुख्य आकडेवारी कॅम्प नंबर 278 सामने आणि धावा, कसोटी 85 सामन्यात 38.46च्या सरासरीने 5077 धावा, तर 12 शतके सामने आणि धावा, एकदिवसीय 90 सामन्यात 2962 धावा शेवटचा सामना आहे। तर जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता। ऐतिहासिक योगदानासाठी उपकर्णधार पद अजिंक्यला मिळालं होतं। भारताला कठीण परिस्थितीत अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिला होता। तर ऑस्ट्रेलिया दौरा, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचे यशस्वी नेतृत्व केलंय। आताच्या घडीची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय। आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची क्रिकेटमधून निवृत्ती आहे। स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत अजिंक्यने याबाबतची माहिती दिली आहे। रहाणेची क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती आहे। निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य भावुक झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।